नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट हा पेपर अभ्यासणार आहोत. पेपर नंबर आहे 106, युनिट फर्स्ट. त्यामधले 1.2 डिफरन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, म्हणजेच आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील फरक हा आज आपण या घटकामध्ये या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. आपण मागील पाठामध्ये मिनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासाचा व आर्थिक वृद्धीचा अर्थ काय होतो हे आपण अभ्यासलेला आहोत. त्यानंतर आपला सेकंड त्यामधला जो घटक आहे 1.2 हा आहे डिफरन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. तर हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण वरवर विचार केला असता किंवा सर्वसाधारणपणे डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ह्या दोनही संकल्पना आपण जर पाहिल्या तर सारख्याच वाटतात, परंतु अनेक अर्थज्ञांनी यामध्ये असे मत मांडलेलं आहे व त्यांच्या मते या दोन संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहे असं त्यांनी दाखवून दिलं. काही अर्थज्ञांनी या दोनही संकल्पना एकाच अर्थानं आर्थिक विकास असं म्हटलं आहे. दोन्ही संकल्पनांना वृद्धी व डेव्हलपमेंट या दोन्ही संकल्पना आर्थिक विकासच म्हटलेला आहे. परंतु यामध्ये प्रोफेसर शुम्पीटरने 1911 प्रकाशित होणाऱ्या आपल्या लेखामध्ये थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी म्हणलं थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या लेखामध्ये त्यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी काय असते हे स्पष्ट केलेलं आहे. आता मायर व बाल्डविन व लुईस यांनी या दोन्ही संकल्पना आर्थिक विकास असे म्हटले आहे. तसेच विल्यमसन व डी ब्राईट सिंह यांनी आर्थिक वृद्धी असे म्हटले आहे. यंगसन यांनी आर्थिक प्रगती असे म्हटले आहे. तर प्रोफेसर शुम्पीटर यांनी 1911 आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे थेअरी ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट या लेखामध्ये आर्थिक विकास व आर्थिक अंतर स्पष्ट केलं आहे. तर नेमकं आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आपण सर्वप्रथम आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे समजून घेऊ व त्यानंतर आर्थिक विकास म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ. म्हणजेच ज्यावेळेस आपण ह्या दोनही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला ह्या दोनही संकल्पनातले बारकावे लक्षात येतील. या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास होणारे जे बदल आहे हे क्रमिक असतात व दीर्घकाळापर्यंत कायम राहतात. या बदलांवर लोकसंख्या व बचतीसारख्या घटकांचा प्रभाव पडत असतो. तसेच आर्थिक विकास एक स्वाभाविक व सतत होणारा नैसर्गिक बदल आहे जो विशेष प्रयत्नांना आणि विस्तार पद्धतीला गतिमान करण्यास मदतगार ठरतो. आर्थिक विकासात प्रयत्न व कार्यांना क्रांतिकारक बदलांचे स्वरूप देता येते. असे करत असताना जर उन्नत स्वरूप अर्थव्यवस्थेत होताना दिसून येत असेल तर त्याला आर्थिक विकास म्हणता येईल. हा विचार दीर्घकाळात होणाऱ्या बदलांशी संबंधित आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं जर झालं तर कोणत्याही नवीनतम पद्धतीचा जन्म या स्थितीत होत नाही, तर ज्या काही घडामोडी घडतात त्या परंपरागत व नियमित घटकांचा परिणाम असतात. याविरुद्ध आर्थिक विकासात नव्या शक्तींचा जन्म होतो व प्रचलित संतुलनात सुधारणा करण्याच्या हेतूने प्रयत्न केले जातात. आता सर्वप्रथम आपण आर्थिक विकास म्हणजे काय यावरून तुमचं थोडंसं लक्षात आलं असेल. यामधले आपण ठळक जे मुद्दे आहेत हे मुद्दे बघूयात काय आहेत. नेमका आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीत होणारे बदल हे क्रमिक असतात व दीर्घकाळापर्यंत कायम राहतात. म्हणजे आर्थिक वृद्धी ही कशी आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि क्रमाक्रमाने हे दीर्घकाळात हे कायम चालू राहते आर्थिक वृद्धी. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, या बदलात लोकसंख्या व बस्तीसारख्या घटकांचा प्रभाव पडतो. बघा, आर्थिक वृद्धी होत असताना लोकसंख्या व बचत, माणूस किती बचत करतो या दोन घटकांचा याच्यावर प्रभाव पडतो. त्यानंतरचा जो तिसरा घटक आहे, आर्थिक व संस्थात्मक घटकांमध्ये होणारे बदल सामान्य प्रकारचे असतात. तसेच कोणत्याही नवीन पद्धतीत बदल घडताना दिसत नाही. या संकल्पनेत काय होतं, कोणत्याही जी नवीन पद्धत आहे याचं बदल काही घडताना दिसत नाही. त्यानंतर आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक बदल व परंपरागत आणि सतत घडणाऱ्या घटकांचा परिणाम आहे. बघ, त्यानंतर
आर्थिक बदल व परंपरागत बदल सतत घडणाऱ्या घटकांचा परिणाम आहे. त्यानंतर आर्थिक वृद्धीत एखादा देश पुढे येत असतो. आर्थिक वृद्धीमध्ये एखादा देश पुढे येत असतो, पण पण त्याची गती अत्यंत मंद असते. आता यावरून आर्थिक वृद्धी म्हणजे काय आपल्या लक्षात आलं असेल. त्याप्रमाणेच आर्थिक विकास म्हणजे काय आता आपण हे बघूया. यामध्ये काय मुख्यत्वे जे काही घटक आहेत, हे घटक आहेत. आर्थिक विकास एक स्वाभाविक व सतत होणारा नैसर्गिक बदल आहे. बघा, आर्थिक विकास एक असा स्वाभाविक व सतत होणारा नैसर्गिक बदल आहे. ते नैसर्गिक नॅचरल बदल आहे. म्हणजे आर्थिक विकास हा नॅचरल बदल, त्याप्रमाणे तो नैसर्गिक पद्धतीने तो बदलत असतो. त्यानंतरचा जो दुसरा पॉईंट आहे किंवा दुसरा मुद्दा आहे, उच्च पातळी विकासाची गाठण्याकरिता विशेष प्रकारचे बदल केले जातात. बघा, विकासाची जी उच्च पातळी गाठायची असेल तर यामध्ये आपल्याला काही विशेष बदल करावे लागतात, किंवा आर्थिक वृद्धीमध्ये किंवा आर्थिक विकासामध्ये बदल हळूहळू जे करत असतो आपण, त्या बदलातून तो आर्थिक विकास होत असतो. त्यानंतर नवीन शक्ती, नवीन माध्यमांची निर्मिती होते. आता नवनवीन काही शक्ती असतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत, नवीन माध्यमं आहेत, नवनवीन वापर करतो. जसं पूर्वी काही माध्यम पुरातन काळात होतोय, आज त्यात डेव्हलपमेंट झाली, नवीन नवीन शोध लागले, नवीन निर्मिती झाली व प्रचलित संतुलनाची सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतो, जे आर्थिक विकास होय. त्यानंतर आर्थिक विकास जसे प्रगतीचे पाऊल आहेत, ज्याच्यातून सृजनात्मक शक्तीचा जन्म होतो. बघा, आर्थिक विकास जसे प्रगतीचे पाऊल आहे, ज्याच्यातून सृजनात्मक शक्तीचा जन्म होतो. त्याचप्रमाणे एका देशाच्या कार्यामध्ये गतिशीलता असून व उन्नतीकडे तीव्र वेगाने वाढ होत जाते. बघा, एका देशाच्या कार्यक्षमतेत म्हणजे कोणताही एखादा देश असेल, जर आर्थिक विकास होत असेल, त्याच्या कार्यामध्ये वाढ होत जाते. त्याच्या कार्यामध्ये वाढ होत गेल्यानंतर ती गतिशीलता उन्नतीकडे म्हणजे तिच्या विकासाकडे वेगाने वाढत जाते. अशा प्रकारे प्रोफेसर शुम्पेटर यांनी आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी यामध्ये फरक किंवा अंतर स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आपण दुसऱ्या शब्दात पाहणार आहोत, नेमकं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे काय आहे. आता अजून एक उदाहरण जे आहे दुसरं आपण त्यामध्ये घेणार आहोत, म्हणजे यातून स्पष्ट तुमच्या लक्षात येईल की नेमकं आर्थिक वृद्धी कशाप्रमाणे होते किंवा आर्थिक वृद्धीचे मापदंड कोणते आहेत. मग आर्थिक वृद्धी झाली की नाही कसे कळते, किंवा आर्थिक वृद्धी कशी मोजायची, त्यानंतर आर्थिक विकास कसा मोजायचा, किंवा आर्थिक वृद्धी आणि विकासाचा काय संबंध आहे. आता हे बघा, आपण दुसऱ्या उदाहरणाद्वारे आर्थिक वृद्धी म्हणजे काय ते पाहणार आहोत. यामध्ये आपण 3 कंटेन्स किंवा 3 घटक एक मुख्यत्व मानणार आहे, 3 घटक घेणार आहे आणि त्या 3 घटकावर आपण आर्थिक वृद्धी कशा पद्धतीने असते किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे आपण याच्यात स्पष्ट करणार आहे. त्यानंतर आपण आर्थिक वृद्धी पाहणार आहोत. यामध्ये विचार केला असता पहिला घटक जो आहे तो आहे GDP, सकल घरेलू उत्पादन, ग्रोथ डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP. त्यानंतरचा जो दुसरा घटक आपण त्यामध्ये घेणार आहोत, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचे उत्पन्न. नंतर प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीचे उत्पन्न, प्रति व्यक्ती उत्पन्न. या 3 घटकांना मुख्यत्वे मानून आपण हे करणार आहोत. आता पहिला जो घटक आहे GDP, सकल घरेलू उत्पादन. आता सकल घरेलू उत्पादन म्हणजे काय. सकल घरेलू उत्पादन म्हणजे एकूण राष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रामध्ये जे काय उत्पादन होतं, म्हणजे एकूण GDP जो काय आपला उत्पन्न आहे त्याला सकल घरेलू उत्पादन म्हणायचं. त्याला प्रत्येक 3 महिन्यात त्याचं मोजमाप होत असतं. आर्थिक मजबूती कशी आहे, आता समजा एखाद्या देशाचं आर्थिक मोजमाप बघायचं असेल तर आपण प्रत्येक 3 महिन्यात त्याचा अहवाल असतो. आर्थिक मजबूती प्रति 3 महिन्याला आपण तपासत असतो. GDP आपला किती आहे, वाढला आहे किंवा घटला आहे किंवा काय झालं आहे, देशाची मजबूती ह्या GDPवर आपल्याला लक्षात येते. त्यानंतर दुसरा जो घटक आहे त्यात वृद्धी झाली की नाही हे आपण याच्यावर बघतो. त्यानंतर दुसरा घटक आहे नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, पूर्ण एका वर्षात किती वस्तू व किती सेवांचे उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे एकूण वर्षामध्ये किती वस्तू व सेवांचे उत्पादन झाले याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणायचे. म्हणजे वर्षामध्ये जो काही ग्रोथ होतो, जे काही त्याला वृद्धी, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्यात ती वृद्धी झाली. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पन्न. आता प्रति व्यक्ती उत्पन्न कसं काढायचं, प्रति व्यक्ती उत्पन्न काढायचं असेल तर समजा उदाहरणार्थ 1000 आपलं देशाचं पूर्ण उत्पन्न आहे, समजा 1000 रुपये पूर्ण देशाचं उत्पन्न आहे. एका देशामध्ये 10 लोक राहतात, एक त्याचं उदाहरणार्थ. म्हणजे
1000 भागिले 10 बरोबर 100. म्हणजे एका व्यक्तीचं प्रति व्यक्ती उत्पन्न किती झालं? 100 रुपये. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रति व्यक्ती उत्पन्न काढत असतो. या तीनही मिळून आर्थिक वृद्धी होते. म्हणजे या तीनही घटकांचा आपण जर एकत्रित विचार केला त्याच्यावर आपला आर्थिक वृद्धी होत आहे असं दिसून येतं. म्हणजे या तिन्ही गोष्टी म्हणजे GDP मध्ये, नॅशनल इन्कम मध्ये आणि प्रति व्यक्ती उत्पन्नामध्ये वृद्धी म्हणजे किंवा वाढ म्हणजे आर्थिक समृद्धी होय असं आपलं यावरून म्हणता येईल. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा जो आहे तो आहे आर्थिक विकास. आता आर्थिक विकास म्हणजे काय? नेमकं डेव्हलपमेंट. आता आर्थिक विकासामध्ये 2 घटक पकडले जातात. एक आहे आर्थिक चल, एक आहे गैर आर्थिक चल. मग तुम्ही म्हणतात आर्थिक आणि गैर आर्थिक चल म्हणजे काय? तर या 2 चलामध्ये म्हणजे गैर आर्थिक चलामध्ये आपण मागील याच्यामध्ये जे बघितलं वृद्धीमध्ये काय होतं? GDP, नॅशनल इन्कम, पर कॅपिटा इन्कम. तर हेच आपण इकडं आर्थिक चल म्हणून यांना इकडं वापरतो. हे 2 घटक असतात. आणि ज्या वेळेस GDP, नॅशनल इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम हे आर्थिक चलात आणि गैर आर्थिक चलामध्ये साक्षरता, पोषण स्तर, स्वास्थ्य, आयुर्मान, लैंगिक विकास इत्यादी गोष्टी आपण अभ्यासत असतो. यामध्ये आता ह्या दोन्ही गोष्टी गैर आर्थिक चल आणि आर्थिक चल या दोन्ही चलांचा समन्वय म्हणजे काय होतं? आर्थिक विकास. हा झाला आपण आर्थिक विकासाचा अर्थ. आता आर्थिक विकासाचा अर्थ पाहत असताना जर आपण विचार केला तर आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक समृद्धी झाल्याशिवाय आर्थिक विकास होतोच असे निश्चित नाही. म्हणजे आर्थिक वृद्धी झाली परंतु आर्थिक वृद्धी होत असताना आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक समृद्धी झाल्यावर आर्थिक विकास होतो. म्हणजे आर्थिक वृद्धी झाल्यावर आर्थिक विकास होतो असं आपण निश्चित म्हणू शकत नाही. परंतु आर्थिक विकास झाल्यास आर्थिक वृद्धी नक्कीच होते, ते साहजिकच आहे. त्यामुळं यावरून आपणास असं लक्षात येतं की आर्थिक विकास झाल्यास आर्थिक वृद्धी नक्की होते. आता या ठिकाणी आपण 2 आर्थिक वृद्धी म्हणजे आणि आर्थिक विकास हे कसं आहे हे पाहणार आहोत. म्हणजे इथंही आपण उदाहरणात दिलेलं आहे आर्थिक वृद्धी झाल्यास आर्थिक विकास होतो असे निश्चित नाही, परंतु आर्थिक विकास झाल्यास आर्थिक वृद्धी होते हे आपण निश्चित सांगू शकतो. आर्थिक वृद्धी आता राष्ट्रीय उत्पादन परिवर्तन म्हणजे बघा राष्ट्रीय उत्पादन परिवर्तन. आर्थिक वृद्धी म्हणजे काय होतं? राष्ट्रीय उत्पादनात परिवर्तन होतं. म्हणजे त्याचं काय होतं? परिमाणात्मक परिवर्तन होतं. बरोबर आहे. तसंच आर्थिक विकास आहे. आता आर्थिक विकासाचं काय होतं? राष्ट्रीय उत्पन्नात परिवर्तन होतं. बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नात परिवर्तन झालं, उत्पादनात प्लस जीवन गुणवत्तामध्ये परिवर्तन झालं. म्हणजेच परिणामात्मक परिवर्तन आणि परिणामात्मक परिवर्तन प्लस गुणात्मक परिवर्तन. बरोबर आहे. म्हणजेच परिणामात्मक परिवर्तन गुणात्मक परिणाम झाला म्हणजेच आर्थिक विकास झाला. म्हणजे आर्थिक विकास झाला म्हणजेच काय झालं? आर्थिक वृद्धी सुद्धा होते हे आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये सारांश रूपाने जर आपण विचार केला, आपण या संकल्पनेचा विचार केला एकूण राष्ट्रीय याचा, तर यामध्ये अशा प्रकारे आपण विविध उदाहरणाद्वारे किंवा आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या 2 संकल्पना अभ्यासल्या आहेत. तर यावरून आपणास असे लक्षात येते की वरवर पाहता या दोनही संकल्पना सारख्या वाटत असल्या तरी वेगवेगळ्या असून एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे ह्या सारख्या दिसतात. जर आपण या संकल्पना अभ्यासल्या किंवा बघितल्या तर ह्या आपल्याला कशा वाटतात? सारख्याच आहेत. परंतु यामधील बारकावे ज्यावेळेस आपण अभ्यासतो किंवा शुम्पेटर यांचं म्हणणं ज्यावेळेस लिहिलं त्यांनी थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यामध्ये ज्यावेळेस प्रसिद्ध केलं त्यावेळेस त्यांनी यातलं ज्या संकल्पना आहेत ह्या वेगवेगळ्या कशा आहेत, कशा पद्धतीच्या आहेत हे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी व आर्थिक प्रगती या तिन्ही म्हणला किंवा या 2 आर्थिक वृद्धी आर्थिक विकास यातला जो फरक आहे हा अभ्यासला आहे. आणि हा युनिट आपला यातला दुसरा भाग पूर्ण झाला आहे. थँक्यू.